पण वेलकम टू माय काही घेण्यात नसणारा ब्लॉग. कारण ब्लॉगमध्ये आम्ही जास्त कमी साडेच करतो. सकाळी सकाळी तोंड हातपाय धुवून निघालो आहे माझ्या मम्मीचं घरच्यांचं सांगितलेलं काम करायला. कारण आपल्याकडं काही कामं नाही, त्यांच्याकडं कुठे घेऊन थोडेफार कामं आपल्याला सांगितलं. दुकानात चाललो आहे. दोन इनोच्या पुढे जातात. इनोच्या पुढे चला आता 2 मिनिटाच्या कामासाठी बाकी काय बोर होऊन जातं. पण ठीक आहे, चला एवढंच ब्लॉग बोलून जातात. नाही तर घरात बघून कायच ब्लॉग बनवला आणि एवढीसाठी पब्लिक राहते, त्याच्यामध्ये काय बोलता पण येत. आणि हा सर्दी झाली, तो मोठी गोष्ट झालेली. आता सर्दी घसा जाम काम 25 लवकरच बरं होण्याचा ट्राय करू. नाही तर मग ब्लॉगमध्ये आवाज चांगला येणार, चांगलं बनणार नाही ब्लॉग अजून काही. चला डायरेक्ट आंघोळ करून थोड्या वेळात भेटतो. कुठं गेलो तर म्हणजे आता सोनूच्या घरात जायचं. चालूच आहे, राखी वगैरे बांधून झालेली. आता आपण चाललो आहे सोनूकडे. कारण माहीत नाही कंटेंट कमी पडते. सोनू आता काय करतो जेवण नंतर जाता झालेली. सोनू भाऊ ब्लॉग कटिंग करून आले आम्हाला. विचारल्यावर मी दिसतील थोडं दाखवलं काय तरी सांगता कटिंगला जाऊन आले. काय बोलावं आता. मोनीच्या मम्मी पप्पाचा इंटरव्ह्यू घेऊ. तुम्हाला कसं वाटतं तुमच्या मुलाला न बोलता उचलून दिला काही माहीत नव्हतं त्याच्या असते ना का आपण पोरगा उचलला होता. एकत्र मोनूच्या घरी हॅलो नुसता पाऊस पडतो. मयुरेश रक्ते आहेत का? मयुरेश रक्तेची एंट्री येऊ. मोनू नमस्कार. मोनू कोणी आहे क्या? कोणी आहे काय? अरे कोणी आहे का? अरे कोणी आहे का? नाही ना, येऊ ना. मैं केमिन सर भाई नवीन गॅलरी नवीन गॅलरी बनवली डायरेक्ट भाई. नवीन गॅलरी ना भाई डायरेक्ट पाय ना. खत्री विषय अभ्यास भी चालू आहे भाई मोनूचा. खत्री विषय तमिळ बोल चल पटकन. पुढं हे भाई असं थोडस हा सोनू बोल घे. जेवण झालं का? हां एवढंच बस संपला विषय. काय होत रे बस अजून दिसतंय का? काय रोटेशन एवढ्याच्यावरती माणूस गंगापूरचा मोस्ट फेमस बॉय वैभव वगैरे याच्यात चांगलं दिसतंय. आज कमाएंगा तो कल वेट कर खाएंगा. पब्लिक व्लॉग बघू राहिले भाई. आपला शेखोले असं का बोलत फेरीचे व्हिडिओ लावले भाई. फेरीचे व्हिडिओ आपण केस टाकून देऊ. मीच टाकून देईल. आज झालं ते भाई एंडिंगचे जी मध्ये होती गर्दी काम 25. अरे काढून टाके सीओसी खेळून राहिली पब्लिक. टीव्हीवर सीओसी हे इकडे चालूच आहे. ठीक आहे ना. बेस बघा 7वा टाउनलाच आहे आत्ता. तर मोठा आहे, मोठा टाउनला मोठा माझा लावू का 12 दिसत असते. आयडी भाई मला सर्वात भारी जागा ही भेटली. ही म्हणजे वन ऑफ द बेस्ट प्लेस. खूप मस्त भाई, म्हणजे एक नंबर जागा बसायला. व्यायाम पण करू शकतो केला तर. पण अमेझिंगली इंटरेस्टिंगली यस. चला आता ना जेवण बिवण करू, घरी जाऊ. मोनूच्या घरी भरपूर मस्ती केली. मोनू भाऊला आता अभ्यास करायचा आहे. नाही रे गप्रे. चला बाय सोनू.
सोनू भाऊ आता झोपले असतील. दिसतोय नीट. मोने बाय बाय. झालं येऊ नाही झालं नाही 5:30ला काय आम्ही 5:30 जाऊ आज धबधब्याला जाऊ. 5:30ला जाऊ नंतर अंधार पडतो. चलेगा. तू म्हटला संपला विषय. भेटतो डायरेक्ट पाण्यात मारायचं. मगरला पोहायला लावायचंय. मगर येतो. चल भाऊ घरापर्यंत बाय बाय करता गपरे गप. नाही थांबतो. गपरे काय बोलत होता. काय बोलत होता तू. काय झालं काय झालं होतं. तू माझ्या घरी भेटी घेऊन आला होता. त्या दिवशी माझ्या मम्मीला वाटलं तुझ्यासोबत तो होता ना मुलगा तू कुरिअर बॉय म्हणून आदित्य होता तो. आदित्य. त्याच्या मम्मीला वाटलं आदित्य कुरिअरवाला आहे. घरून घरी आल्यानंतर काहीच केलं नव्हतं. आता हा डायरेक्ट झोपलो डायरेक्ट. आणि आता डायरेक्ट धबधबा. गाडीवर जाऊ गाडीवर जायचं. गाडी कुठे मी घेतो कोणती प्लेजर गाडीवर जायचं. धबधबा नाही रे मग पायी पायी. चला नमस्कार ब्लॉगमध्ये मित्रांनो. आता तसा ब्लॉग सुरू झालेला आहे ना. हा ब्लॉगचं कंटिन्युएशन. आम्ही चाललो आहे धबधब्यावर कारण बोर होतो घरी. हा चालला आहे बाजारात. हा चालला आहे बाजारात. पण मग बाजारातून धबधब्यावर जायचं. याला पण घेऊ आणि सोन्या पण येतोय. सोन्याला पण घेऊ. धबधबा दाखवतो आमच्या. छत्री घेऊ. मोनू आपला सोनू भाऊ तर येईना. मोनू त्याची वाट बघता थकून गेला. मोन्या काळा दिसतोय आता. हां आता गोरा दिसतोय. भाई कधी यायचं सोन्या ये की. ए सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का. बाकी काय म्हणतो. हां अजून कोण नाही. आपण दोघं. आपण तिघं. मी हा आणि एक वॉशरूममध्ये. येस ही विल कम वी विल गो. यो वेळ झालेले आपल्याला. आता वेळ लावला तरी उडते कशा तरी भाई. काय किती वेळ लावता असं खरंच नाही. काय नाही जेवढा वेळ काय लावतो. येस दॅट्स ओनली. आता दिसला काय ब्लॉगमध्ये मला माहिती सोडून चालला रे. ए लय हजारात हवा चालू रे. काय मारतो चला. वाटलं रे बाई मी सरकतोय. थांब. अरे छत्री उडाली तर मला काहीच नाही करता येत. मला दुसरा हात मोबाईल ड्रॉप करायचा पावसाने काय बनवणार. पावसामध्ये येते मजा. तुम्ही पण पैसा ना. काय करता. घेतली किती रुपये घेतली. चहा 15चा समोसावाला समोसा घेऊ. चहा किती रुपये भेटतो. 5 आहे का 5 शॉपर. ठीक आहे काय प्रॉब्लेम मग. आता ना फोनला जरा ना पाऊस लागू राहिला तर मग मी ना थोड्या वेळातच ब्लॉक करतो. चालू आहे नॉनस्टॉप काम. भाई एवढ्या दिवसचा पाऊस नव्हता. आपला सत्व पडेल होतं. आता कंटिन्यू पाऊस चालू आहे. पण तरी आम्हाला चुले धबधब्यावर जायचं. रिझन चूल पूर्ण करायची बाई. असं नाही. जिंदगी जिओ 1007. चला गर्दी कमी दिसते. आय थिंक सो मध्ये जायचं. एंट्री बंद आहे वाटतं. जास्तच पाणी असेल धबधब्याला. सोने बाई कपल चाललं इथं. पुढे कपल चाललंय. पुढच्या कपलला सोडा. या कपलला बघा. कॉपीराईट कायचं कॉपीराईट. पुढं दिसतंय गाड्या. पक्के गाड्या दुसऱ्या. बट हा लुक बघा ना. हा रस्ता बघा ना. हा विषय बघा एकदम खतरनाक. मी हे डेंजर आणि रस्ता इज डेंजर. भाई खूप पब्लिक आहे रे भाई. टीचरच्या बाहेर दाखवतं खरं पब्लिक. अजय पब्लिक देखो. भाई पूर आलेला दिसतोय धबधब्याला चांगलाच. काका गाडी बाजूला करा. काका डेंजर दिसतंय. मकसद काका
आम्ही सध्या गंगापूरच्या पर्यटन स्थळी चालत आहोत। या स्थळी खूप लांब लांबचे लोक येतात। आम्ही घरातून उठून आलो। हे पोरगं नारळ घ्यायला चाललं होतं, त्याला बोललो चल धबधबा पाहून थोडासा। ओके आता बोल, आता लाईट चमकेल तुला। हे पोरगं हे दिसतंय का समोर, नारळ घ्यायला चाललं होतं, त्याला बोललो चल थोडा धबधबा पाहून येऊ। लगेच आला, त्याच्या हातात पिशवी पण दाखव घे त्याची पिशवी भाई कत्री तशी उडून बाबा आम्हाला म्हणून काय फाटली काय गाडी बॅग अंगावर। हा ना, विषय झाले असते भाई। पायच गेलं। अरे त्यांनी डायरेक्ट गाडी पुढे घेतली ना भाई, डायरेक्ट पॉज विषय बोल भाई। डायरेक्ट कॅमेरात रेकॉर्ड होता ना, गाडीची तोड डायरेक्ट व्लॉगच व्लॉग। आता बघतो दोन गाड्या काय म्हणतो, इकडे बोलायचं आहे, दम असेल तर याच्यात बोला। गाडीची तोडफोड करायची। अच्छा मग नको भाऊ जायचा ब्लॉग आहे तुम्ही कोणी त्या माणसाने पावा तो ब्लॉग ना ना असं काही काही बोलतो रे, हे बघ तुम्ही बघू शकता हे जे फेन्स आहे ना त्याच्या पुढे आम्ही आलो आहे। लोकांना एंट्री नाही, आम्ही या गावाचे नागरिक आहे म्हणून आम्ही पुढे आलो। गंगापूर गाव, गंगापूर गाव आता हे जे लोक दिसले तुम्हाला हे मध्ये आलेले ते पूर्ण गंगापूरचे होते हे वाले जास्त भुकेला माणूस आहे हा वाला। इव्हन म्हणजे खाली पडलेले कणीस सुद्धा त्यांनी सोडले नाही माहिती का, सगळे खात गेला माहिती का। एवढा भुकेला तरी का बरं घरचे जेवायला देत नाही त्याला, घरचे जेवायला देत नाही त्याला। नारळ घ्यायला पाठवलं होतं, अनएक्सपेक्टेड प्लॅन यो काय म्हणतो। ज्यांना धबधब्याचा व्ह्यू झाला नसेल त्यांनी छोटा धबधबा बघावा। छोटा धबधबा इथे चालू आहे ना, दिसतोय ना मग बस इशे खोले चड्डी खोले धबधबा इज ओपी। काय काका काय म्हणता, काका सुट्ट्या वाजून राहिले। गाड्यांच्या माध्यमातून हा धबधबाचा उगम होत असताना येस काका वाहन नेणं बंद आहे, गाडीच्या खाली चालत काय नाही भाई, सगळे व्ह्यूज येतील। धबधबा एवढाच होता भाई, एवढं बघण्यासाठी आपण एवढं लांब चालत आलोय। आम्ही घरापासून थोडंसं दूर आलो। वॉज इट तरी आमचं नारळ घ्यायचं काम बाकी आहे। अरे शब्द थांबलाय माझा सांग। वॉज इट डिपॉझिट म्हणजे हा ठीक आहे चला, आता शब्द मला आठवत नाही। वॉज इट पण चांगला होता धबधबा, काही इश्यू नाही। तरी गाड्यांची तोडफोड बघण्यासाठी फॉलो करा अजय कोळसे ब्लॉग। बघा इथंच नाही रे, गाड्यांची तोडफोड रे बाबा, ते धरतील आपल्याला विषय करून टाकतील छापल्यावरती। पण मग मजा आली धबधबा बघायला। धबधबाचा फुल होता तो, तुम्हाला जर माहीत असेल तर माहीत असेल, नाही तर मग नसेल। पब्लिकला पायी जाणार आहे, पायी चाललंय म्हणून फेरी आठवलं। नाव घेतलं काय म्हणतो सोनू, फेरी आम्ही ज्या रस्त्यावरती चालतोय ना, आम्ही फेरीला अशाच रस्त्यावरती चाललो होतो आणि ते चालताना आम्हाला काय आठवत होतं ते तुम्ही नाही समजू शकत। आमच्या पायाला चिरा पडला होता भेगा, ते दगड खडे जात होते। पुशअप मार ना, कंटेंट दे ना भाई। घे 7वा व्लॉग आहे ना, नाही 8वा 9वा हा, त्याच्यात मग प्रत्येक 10 व्लॉग नंतर पुशअप। आता चाललोय मोनूसाठी नारळ घ्यायला। मोनूसाठी मी किती नारळ घ्यायचे? मोनूच्या घरी नवनाथ रस्ता आहे त्याच्यासाठी। हा मोनू किती नारळ घ्यायचे तुला? काही नारळ काही इथे आहे मोनू किती नारळ घ्यायचे? किती? एका नारळात काय होतं यार, 2-2 3-3 घे। हो काका उडवशात मोठ होता, काम 25 झालं होतं, आता डायरेक्ट गाडी खाली होतं। मोनू काय बोलतो मोनू भाऊ, नारळ घेऊ राहिले का रे मोने? किती नारळ घ्यायचे मोने? अय मोनू नारळ, मोनू टेकिंग नारळ टेकिंग मोनू यो, आणि हा सोनू। अरे कहना क्या चाहते हो? एका नारळात
आहे का? पाहिलं का नाही? पाहून एकदा मग वाजवलं का? बरं ठीक आहे. मित्र भेटला भाई, माणूस वाटला भाई. मोनूचा मित्र भेटला. ए थांब, मोनूचा मित्र चमकत नाही. बोल रे काहीतरी. मोनूचा मित्र भेटला भाई. बोल रे. मोनूचा मित्र भांडण. पटकन पटकन पटकन. अरे लाव नाही. कुत्रा आलाय. अक्कू ये. पप्पी मोने पप्पी. पप्पी ये त्याची. अरे दाखव ना. काही नाही आम्ही बीच भारी हे भाई टॅलेंट आहे, टॅलेंट आहे. परत एकदा म्हणे, परत एकदा एकदा इथं याला की नाही, एकदा फिरव, परत फिरव ना. अरे फिरव, काय म्हणतो आपले फिरव फिरव. ये विचारात चावायचा. हा ना, जाऊ दे चला, काही इश्यू नाही भाई. मोना खत्री माणूस आहे भाई, काही बोल. काही एडपट माणूस आहे. अक्कू फेवरेट माणूस हा. दुबईवरनं घर वापसी झालेली आहे. आता मम्मीचा फोन आला होता, मामीच्या घरी जायचं जेवायला, पावभाजी खायला. पावभाजी खाऊ आणि अजून ब्लॉगची एंडिंग नाही झाली, काही पण होऊ शकतं. तर मग बघू आता पुढं काय होतं. ब्लॉगची एंडिंग सोनूसोबत करू, नंतर जेवण झाल्यावरती चक्करला गेलो. तर आता आलो आहे घरी, बघू फ्रेश वगैरे होतो, निघू मामीच्या घरी. ओ लागलं. चालू रे बाबा, स्वतःचाच ब्लॉग बघून सोनू बाबू बसले. तो पण कॉमेडी म्हणजे कॉमेडी आहे. इथं ते कॉमेडीला इथं बोल. एडिटर साहब भी भेटे हमारे साथ. पुढचे ब्लॉग लय भारी येणार आहे भाई. आता सबस्क्राईब करून ठेवा, शपथ सांगते. तर म्हणे असं येडे होणार डायरेक्ट. आजचा ब्लॉग संपवतो. चक्कर विक्कर मारून झालेलं आहे. आता बसलो जेवण वगैरे करून. अरे भाई बस ना, आता चक्कर नाही मारला माहिती, पण मग ठीक आहे बसलेलंच आला ऐकायला बस आता. हां, चक्कर मारून झालेलं नाही आहे तसं, बसलेलंच आहे. जेवण वगैरे आज पावभाजी खाली. चक्कर बडबड बंद करता का? मग मी बोलतो. बोल हां, ते संताप करून देता येईल गावाची. हां, तेच मग आजचा ब्लॉग एंड केलेला आहे इथं. असंच ब्लॉग बघत राहा आणि तुमचा सपोर्ट राहू द्या आमच्या डोक्यावर, पायावर, हातावर, मनावर, सगळ्या जागेवर. बाकी काय टेन्शन नाही आहे. भेटू आपण पुढच्या ब्लॉगला. बाय बाय, पीस आउट.